नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है। बीड जिले के मसाजोग के सरपंच संतोष देशमुख की हत्या करने वाले आरोपियों को तुरंत गिरफ्तार करें। इस मामले को लेकर फास्ट ट्रैक कोर्ट में चलाने की मांग को लेकर बुल्डाना के सिंदखेड़ राजा स्थित राजमाता जिजाऊ की जन्मस्थली राजवाड़ा से लेकर तहसील कार्यालय तक एक बड़ा मार्च निकाला गया। महल के सामने आयोजित सभा में संतोष देशमुख की बेटी और उनके परिवार के सदस्यों ने उपस्थित लोगों से आग्रहपूर्वक अनुरोध किया है कि हमें न्याय दिलाने के लिए समाज को हमारे पीछे खड़ा होना चाहिए। पूर्व मंत्री डॉक्टर राजेंद्र सिंह ने और समाज के कई गणमान्य लोगों को संतोष देशमुख के हत्यारों को सजा देनी चाहिए। इस मांग के बाद राजवाड़ा से लेकर तहसील कार्यालय तक मार्च निकाला गया और उसके बाद तहसीलदार को बयान देकर मार्च का समापन किया गया। घेण्यासाठी मी या सिंदखेड राजामध्ये उपस्थित आहे। जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडवलं आणि जे संस्कार त्यांना दिले ते संस्कार आज आपण जपत आलोय आणि त्या संस्कारामुळे हा लढा आपण इथपर्यंत आलाय आणि जी तुमची साथ आहे आमच्या सोबत त्यामुळे आज हा लढा उभा राहतोय आणि आपल्याला अन्यायाकडून न्यायाकडे जायचंय। आणि जे आज माझ्या वडिलांसोबत घडलं ते तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि या घटनेच्या आधी ज्या घटना झाल्या त्यांना सगळ्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे, जे की हा लढा असा उचलून म्हणजे हा लढा लढू शकले नाहीयेत परिस्थितीमुळे त्यांना सुद्धा न्याय मिळाला पाहिजे। आणि हा न्याय आपण मिळवण्यासाठी जे असे मोर्चे निघतात त्यामध्ये मी विनंती करते की तुम्ही मोठ्या संख्येने सहभागी व्हा। की ज्या क्रूर पद्धतीने जसं संभाजीराजे महाराजांची हत्या झाली त्या हत्येसारखीच ही हत्या आहे असं सगळ्यांचा समज त्या ठिकाणी एवढी क्रूर हत्या झाली आणि म्हणून या क्रूर कृत्याचा निषेध म्हणून आणि सोमनाथ सूर्यवंशीच्या हत्येचा निषेध म्हणून आज हा निषेध मोर्चा या ठिकाणी निघाला आणि आम्ही त्या ठिकाणी या लोकांवरती कठोर जे कोणी दोषी असतील शासनाच्या वतीनं त्या ठिकाणी चौकशी करत आहे, CIDच्या मार्फत करत आहे, इतर यंत्रणेच्या मार्फत त्या ठिकाणी चौकशी करत आहे। चौकशी अंती जे काय कोणी दोषी असतील त्यांना निश्चितपणे कठोरात्मक शिक्षा त्या ठिकाणी झाली पाहिजे। परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांची सुद्धा कोठडीत झालेली मारहाणीमुळे झालेली हत्या या दोन गोष्टीची चर्चा आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर होऊन राहिलेली आहे आणि ज्या पद्धतीनं या दोघांची हत्या झाली, विशेषतः मसाजोगचे सरपंच संतोषराव देशमुख यांची ज्या क्रूर पद्धतीनं हत्या झाली त्या हत्या करणाऱ्या सगळ्या मारेकऱ्यांना ताबडतोबीनं पकडलं पाहिजे, ताबडतोबीनं त्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे आणि कारवाई होऊन कोर्टाच्या माध्यमातून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे। या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आक्रोश सुरू आहे। महाराष्ट्र हा अशांत आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्र हा अस्वस्थसुद्धा त्या ठिकाणी आहे आणि म्हणून आज सिंदखेड राजा येथे त्याच मागणीला धरून मतदारसंघामधील बहुतेक सगळ्या गावातील जनता या ठिकाणी मोर्चाच्या रूपानं तहसीलदाराकडे या ठिकाणी आली। बुल्डाना से मनोज सनांसे की रिपोर्ट। नमस्कार, पुलिस टाइम 24 में आपका स्वागत है।